बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशातील विषमतेच्या अंधाराला उद्देशून उगवलेले दोन सर्वात प्रखर क्रांतीसूर्य. हे दोन महासूर्य 56 साली दीक्षाभूमीवर एकत्र आले आणि न मावळता ते दुनियेसोबत तळपत राहणार आहेत. समता, बंधुता आणि न्याय न मिळाल्याने कोणाची उपासमार होऊ नये यासाठी ते माणुसकीचा उजेड वाटत प्रकाशणार आहेत. बुद्ध आणि बाबासाहेब हे गरिबांची शक्तिघरे होत. कोणाही दुःखाने इथे येऊन स्वतःला संपवून टाकावे आणि सुख समाधान या नावाने नवे जीवन सुरू करावे. कोणाही अंधाराने इथे येऊन स्वतःला विसर्जित करावे आणि उजेड म्हणून आपल्या नव्या जिंदगीला प्रारंभ करावा. दुनियेतल्या प्रत्येक माणसाच्या वाटेवर बुद्ध आणि बाबासाहेब ही सुगंधाची हमी देत उभे आहेत. विश्वासू दीपस्तंभासारखे उभे आहेत. बुद्ध बाबासाहेब आता घरोघरी पोचत आहेत. शब्द, रंगरेषा, शिल्प, नाट्य या माध्यमातून ते पोचत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर ते गीत आणि संगीत या माध्यमातून पोचत आहेत. संगीत ही विश्व भाषा आहे. ती हृदयांची बोली आहे आणि गीत म्हणजे कवीच्या हृदयाची उन्नत दीक्षाभूमी. गीत संगीत ही महाशक्ती आहे. धम्मनिष्ठेने लिहिलेले आणि स्वरबद्ध झालेले बुद्ध भीमावरील गीत म्हणजे प्रेरणांचा मोर पिसारा. गीत संगीताने बुद्ध बाबासाहेब यांना लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याची केलेली प्रतिज्ञा म्हणजे क्रांतीशी केलेला करार होय. त्यामुळे गीत संगीताला आता अधिकच जबाबदार झाले पाहिजे. समाजाच्या अन्न पाण्यात उजेडासोबत कळत नकळत जहर जाऊ नये यासाठी गीत संगीताने आता पहारेदार झाले पाहिजे. महान युगंधर धम्म गीतांजली ही कॅसेट त्याच हेतूने जन्माला येत आहे. युद्ध भाव हा विनाश काळा, दुःख निवारा तृष्णा सोडा, शांती पथही जीवनधारा असे गीतकार कृष्णकांत पानतावणे यांनी बुद्ध दर्शन मांडले आहे. न्याय, बंधुता, समता रुजविण्यास भीमा, चंदना परी देह झिजविलास भीमा असे बाबासाहेबांचे क्रांतिकार्य त्यांनी प्रकाशित केले आहे. अग्नीचा निखारा बनलास तू, समतेची ज्योत बनलास तू, ज्ञान ज्योत बाबा बनलास तू, सिंहाची गर्जना ठरलास तू. बाबासाहेब हे माणुसकीचे महान शिल्पकार. बुद्ध ही समतेची परंपरा हर्षवर्धिनीने निर्मिलेली. कृष्णकांत पानतावणे यांच्या रोमांच उठवणाऱ्या गीतांनी आणि राम गडकरी यांच्या तनमन मोहरवणाऱ्या संगीताने सजलेली ही कॅसेट बुद्ध भीमाच्या माणुसकीच्या आंदोलनात सैनिकाचे निष्ठावंत कार्यकर्त्याचे काम करील याबद्दल मला शंका नाही.